छात्रों, आप सबको मेरा नमस्कार। मैं रामकृष्ण हूँ। रामकृष्ण यूट्यूब चैनल में आप सबका स्वागत है। अगर आपने इस चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब कर ले। आज मैं शोक कहानी का सार हिंदी और कन्नड़ में बताने जा रहा हूँ। शोक कहानी के लेखक है महीप सिंह। इनका परिचय आप पढ़ लीजिए, आपको यहाँ मिलेगा। अब इस कहानी में, शोक कहानी में मानव की संवेदना के बारे में बताते हैं। आज का मानव ಸಂವೇದನಹೀನ होता जा रहा है। ಇಂದಿನ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಸಂವೇದನೆ ಅನ್ನೋದೇ ಇಲ್ಲ, ಸಂಬಂಧಗಳಿಗೆ ಬೆಲೆನೇ ಇಲ್ಲ, ಆ ಥರ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ। ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲೂ ತನ್ನ ಒಳಿತನೇ ನೋಡ್ತಾನೆ, ತನಗೆ ಲಾಭ ಏನು ಸಿಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡ್ತಾನೆ ಹೊರತು ಸಂಬಂಧಗಳನ್ನು ಇವನು ಮರೆತು बिಟ್ಟಿದ್ದಾನೆ। संबंध का कोई महत्व इसके जीवन में अब नहीं रहा है। बहुत सारे लोग ऐसे जी रहे हैं जैसे वे खुद खुश रहना चाहते हैं, खुद के बारे में ही सोचते हैं, दूसरों के बारे में, अपने परिवार के, अपने माता पिता के बारे में भी नहीं सोचते, क्योंकि इतने मतलबी होते जा रहे हैं। अಷ್ಟೊಂದು ಸ್ವಾರ್ಥಿಗಳಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। यहाँ शोक कहानी के माध्यम से महीप सिंह जी यही बताना चाहते हैं कि मनुष्य संवेदनहीन होता जा रहा है। यह मानव कल्याण के लिए ठीक नहीं है। ऐसा नहीं होना चाहिए। इसमें परिवर्तन ज़रूर होना है। कब होगा पता नहीं। देखेंगे कहानी में क्या होता है। शुरू से कथा वस्तु। शोक नामक कहानी में पिता की मृत्यु के शोक भरे वातावरण में भी उनका बेटा किस प्रकार संवेदनहीन होकर अपनी सामाजिक छवि को दिखाने के प्रयत्न में लाभान्वित होने का जो प्रयास करता है, उसे मानवता के पतन की एक झलक कहा जा सकता है। यहाँ एक व्यक्ति है, उसके पिता की मृत्यु हुई है। उस संदर्भ में शोक का समय है। उस संदर्भ में भी वह आदमी पिता की मृत्यु जब हुई है, उस संदर्भ में शोक प्रकट करने के बदले वह अपना लाभ देख रहा है। ಅಂದರೆ ತಂದೆ ಸತ್ತಿದ್ದರಿಂದಾಗಿ ನನಗೆ ಏನು ಲಾಭ ಸಿಗ್ಬೋದು, ಈಗ ಅವರ ಅಂತಿಮ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು, ಯಾವ ಥರದಲ್ಲಿ ನಾನು ಇದರಿಂದ ಲಾಭ ಪಡಿಬೋದು, ಜನರಿಗೆ ಹೆಚ್ಚು ನಾನು ಹತ್ತಿರ ಆಗ್ಬೋದು, ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ಅಭಿಮಾನ ಬರ್ಬೋದು, ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, इसके बारे में वह सोचता है। कहानी की शुरुआत में एसपी सागर जी के पिता जो 72-73 साल के होते हुए भी स्वस्थ थे। एसपी सागर यहाँ एक प्रमुख पात्र है इस कहानी में। एसपी सागर नेनपिट्कोळे। उनके पिताजी स्वस्थ थे। उनकी उम्र 72 या 73 साल थी। और एज 72 73 ಆಗಿತ್ತು, हेल्दी ಆಗಿದ್ದರು। लेकिन एक दिन क्या हुआ, अचानक उनका सुबह दिल का दौरा पड़ने से देहांत हो गया। उनका स्वास्थ्य अच्छा था, लेकिन अचानक एक दिन क्या हुआ, दिल का दौरा ಅಂದರೆ हार्ट अटैक आगे ಅವರ ತಂದೆ ತೀರ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತಾರೆ। किसके पिता? एसपी सागर के पिता का देहांत हो जाता है, उनकी मौत हो जाती है। अपने पिता की मृत्यु का शोक समाचार अपने परिचितों को सुनाने के लिए फ़ोन करने बैठते हैं। अभी बेटे का कर्तव्य क्या है? पिता की मृत्यु का समाचार सगे संबंधियों को और परिचितों को सुनाना है, क्योंकि अंतिम संस्कार के लिए उन्हें बुलाना है, उन सबको बुलाना है। इसीलिए सागर क्या करते हैं, शोक समाचार सबको सुनाने के लिए फ़ोन करने बैठते हैं। ಎಲ್ರಿಗೂ ಫೋನ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ। ಅಂದರೆ ಎಲ್ರಿಗೂ ವಿಷಯ ತಿಳಿಸ್ಬೇಕಲ್ವ, ಹೀಗೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಗಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಬೆಳಿಗ್ಗೆ हार्ट अटैक आಗಿದೆ ಅಂಥೇಳಿ। सागर जी को समझ में नहीं आ रहा था कि किसे फ़ोन करे। अब एक दुविधा में है, अब मैं किसे फ़ोन करूं, क्योंकि समय कम है, शाम के अंदर अंतिम संस्कार होना है। उससे पहले मैं कितने लोगों को फ़ोन कर सकता हूँ? अगर कर सकता हूँ तो किनको पहले करूँ, ಯಾರಿಗೆ ಫಸ್ಟ್ ಕೊಡಬೇಕು, ಫೋನ್ ಮಾಡಬೇಕು, ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ। तब उनको अल्फ़ाबेटिकल ऑर्डर में फ़ोन करना उचित लगता है। ಅದಕ್ಕೆ ಅವಾಗ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ,
ನಾನು ಆಲ್ಫಾಬೆಟಿಕಲ್ ಆರ್ಡ್ರಲ್ಲಿ फ़ोन ಮಾಡ್ತೀನಿ, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಮರೆಯೋ ಚಾನ್ಸಸ್ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ. इसीलिए वे डिसाइड करते हैं, निर्णय लेते हैं कि मैं ಆಲ್ಫಾಬೆಟಿಕಲ್ ಆರ್ಡರ್ में फ़ोन करूँगा. ಇಂದ ಶುರು ಮಾಡಿ ನಾನು फ़ोन ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರೆ ಲಾಸ್ಟಿಗೆ ಎಲ್ಲರದ್ದು ಯಾವುದು ಮಿಸ್ ಆಗೋಕ್ಕೆ ಚಾನ್ಸ್ ಇರಲ್ಲ ಅಂತ. उन्हें डायरी में सबसे पहला, इसलिए वे डायरेक्टरी फ़ोन डायरेक्टरी उठाते हैं. उनके पास जो था उन्हें डायरी में सबसे पहला नाम ಅಮರ್ನಾಥ್ का मिलता है. ಏಕಿಂದ ಅಮರ್ನಾಥ್ का ಹಿಂದಿನಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರು ಅಮರ್ನಾಥ್ ಬರೋದ್ರಿಂದ ಅಮरनाथ का नाम सबसे पहले उनको मिलता है. उन्हें फ़ोन लगाते हैं, वे अपने पिता के देहांत का ब्यौरा देते हैं. फ़ोन लगाकर उन्हें बताते हैं, विवरण देते हैं कि ऐसे मेरे पिता की मृत्यु दिल का दौरा पड़ने से हुई है. यल्ला ಇದಕ್ಕೆ इसलिए अंतिम संस्कार आज ही है, शाम को है और आपको आना है. उनके लिए निमंत्रण देता है. सागर किसको? अमरनाथ को देता है. बात ख़त्म करके उन्हें महसूस होता है कि 5 से 10 मिनट का समय लगाने से काम जल्दी ख़त्म नहीं होगा. अमरनाथ से उसकी बात 5 से 10 मिनट तक चली है. इसका मतलब है अगर एक व्यक्ति को 5 से 10 मिनट चाहिए तो घंटे भर में 10 या 7 या 8 लोगों को फ़ोन कर सकता है, उससे ज़्यादा नहीं होगा. इसलिए वह सोचता है, इसलिए वह तुरंत अगला नाम ढूंढने लगता है. ಅಂದರೆ 1 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ಒಂದು 6-7 ಜನಕ್ಕೆ फ़ोन ಮಾಡ್ಬೋದೇನೋ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ವಾ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಷ್ಟೊಂದು ಟೈಮ್ ತೊಗೊಳ್ಳೋದು ಜಾಸ್ತಿ ಆಯಿತು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ಬೇಗ फ़ोन ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಸಾಗರ್, ಅಮರನಾಥ್ಗೆ फ़ोन ಮಾಡಿದಾದಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಈಗ ಬೇಗ ಇನ್ನೊಂದನೇ ಹೆಸರನ್ನು ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. अगला नाम ढूंढने लगता है तो अमरजीत सिंह को फ़ोन करते हैं. दूसरा नाम किसका मिलता है? अमरजीत सिंह. ಅದೇ ಆರ್ಡ್ರಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಆಲ್ಫಾಬೆಟಿಕಲ್ ಆರ್ಡ್ರಲ್ಲಿ. वे कौन थे? अमरजीत सिंह वे एक ट्रांसपोर्टर थे, और ट्रांसपोर्टर ಆಗಿದ್ರು. उन्होंने सागर जी को सांत्वना देने के साथ साथ फ़ोन ಮಾಡಿ ವಿಷಯ ಎಲ್ಲ ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ಅವರು सांत्वना देते हैं, और देने के साथ साथ वे क्या कहते हैं? निगम बोध घाट, जहाँ उनका अंतिम संस्कार होने वाला था. निगम बोध घाट ಅಂದರೆ ಸತ್ತವರಿಗೆ ಅಂತಿಮ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡೋ ಅದೊಂದು ಜಾಗ. निगम बोध घाट जाने के लिए एक मिनी बस का प्रबंध करने की बात कहते हैं. ಅಲ್ಲಿ ನಿಗಮ ಬೋಧ ಘಾಟಿಗೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ನಾನೊಂದು ಮಿನಿ ಬಸ್ಸನ್ನು ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ, ಯಾಕಂದರೆ ರಿಲೇಟಿವ್ಸ್ ಎಲ್ಲ ಬಂದಿರ್ತಾರಲ್ವ, ಎಲ್ರಿಗೂ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. ಕಾರ್ಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ಹೋಗೋದು ಬಸ್ಸಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ. इसीलिए वे कहते हैं कि मेरी ओर से मैं एक मिनी बस भेज दूंगा, मिनी बस की व्यवस्था कर दूंगा. सागर ऐसा कहकर सागर जी को चिंता मुक्त कर देते हैं. ಅವನಿಗೆ ಯೋಚನೆ ಆಗಿಬಿಟ್ಟಿತ್ತು ಸಾಗರ್ಗೆ, ಇಷ್ಟು ಜನ ಈಗ ರಿಲೇಟಿವ್ಸ್ ಎಲ್ಲ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಹೇಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು ಅಲ್ಲಿಗೆ ಅಂಥೇಳಿ. ಆದರೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಅದು ಪರಿಹಾರ ಆಯಿತು ಈಸಿಯಾಗಿ. किससे? अमरजीत सिंह से. क्यों? क्योंकि वे एक ट्रांसपोर्टर थे, उनके पास बहुत सारी बसें थी. फ़ोन रखकर अमरजीत सिंह की सहायता के बारे में विचार करते हुए उन्हें ध्यान आता है कि उन्होंने भी अमरजीत सिंह की कई बार सहायता की है. ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾನು ಅವನಿಗೆ ತುಂಬ ಸಲ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜೈಸೆ ಟೂರಿಸ್ಟ್ ಬಸ್ಸೋं का ऑल इंडिया परमिट दिलवाना आदि. टूरिस्ट बसಗಳವರು ತುಂಬ ಇದೆಯಲ್ಲ, ऑल इंडिया परमिट दिलवाते समय मैंने उन्हें बहुत सारी मदद की है, तो इसलिए वे भी आज मेरी मदद करने आए हैं, एक बस भेजने वाले हैं ಅಂತ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. उनका ध्यान वापस फ़ोन करने की तरफ गया, और अगला फ़ोन अनीस, अहमद, अनिल, अरोड़ा, अनूप सिंह आदि में से किसे करूं? ಆಲ್ಫಾಬೆಟಿಕಲ್ ಆರ್ಡ್ರಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಮಾಡಲಿ. ಅನೀಸ್ ಏನಲ್ಲೇ ಇಷ್ಟು ಹೆಸರುಗಳಿದೆಯಲ್ಲ, ಅನೀಸ್ ಆ ನಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಅನೀಸ್, ಅಹಮದ್, ಅನಿಲ್, अरोड़ा, अनूप सिंह, किसको फ़ोन करूं? विचार करने लगे. फिर उन्होंने सोचा कि इस तरह तो माँ, र, स, व आदि से शुरू होने वाले ಅಂದರೆ ಲಾಸ್ಟ್ ಲೆಟರ್ಗಳೇನಿದೆಯಲ್ಲ अಲ್ಲಿಗೆ ಬರೋ ಹೊತ್ತಿಗೆ आते आते देर हो जाएगी, और बहुत महत्वपूर्ण लोगों जैसे विशिष्ट लोगों को फ़ोन नहीं कर पाऊँगा ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ಥರ फ़ोन ಮಾಡೋದು ಸರಿಯಲ್ಲ, ನಾನು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟಾಗಿ ವಿಶಿಷ್ಟ ಯಾರು VIP ಗಳಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಫಸ್ಟ್ फ़ोन ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ वह उन्हें फ़ोन करने लगता है. उनको पहले फ़ोन करना उचित समझता है. ಯಾರು VIP ಗಳಿದ್ದಾರೆ ಅವ್ರು ಬರಲಿ, ಸಾಧಾರಣವಾದ ಕಾಮನ್ ಪೀಪಲ್ 4 ಜನ ಕಡಿಮೆ ಬಂದರೂ ಏನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ.
ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಬಂದರೆ ಮಾತ್ರ ನನಗೆ ಹೆಸರು ಸಿಗುತ್ತೆ. ನೋಡಿ ಸಾಗರ್ ಜಿ ಅವ್ರ ತಂದೆ ಇದರಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ಬಂದಿದ್ದರು ಅಂತ ಒಂದು ಹೆಸರು ಸಿಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ VIP ಗಳಿಗೆ ಫಸ್ಟ್ ಫೋನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮೊದಲು ಏನು ತೀರ್ಮಾನ ತೊಗೊಂಡಿದ್ದನ್ನು ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾನೆ, ಅಂದರೆ ಆಲ್ಫಾಬೆಟಿಕಲ್ ಆರ್ಡ್ರಲ್ಲಿ ಬೇಡ ಅಂತ. उन्हें लगा कि दक्की छोटी की मात्रा दाह संस्कार के समय कुछ जानी मानी हस्तियाँ निगम बोध घाट पर नहीं दिखाई दी तो लोग क्या सोचेंगे. ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ನೋನ್ ಪರ್ಸನ್ಸ್ ಅಂದರೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಫೆಮಿಲಿಯರ್ ಅಥವಾ ನಾವು ಏನು ಹೇಳ್ಬೋದು ತುಂಬ ಹೆಸರು ಮಾಡಿರ್ತಾರಲ್ಲ ಅಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಜನ ಏನಂತ ಮಾತ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಈ ಸಾಗರ್ಗೆ ಸಪೋರ್ಟೇ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಜಾಸ್ತಿ ಜನ ಬರಲಿಲ್ಲ, ಬಹುತ್ ಕಮ್ ಲೋಗ ಹೇ, ಬಡೆ ಬಡೆ ಲೋಗ್ ತೋ ಕೋಯಿ ಇಸ್ಮೇ ಹೈ ಹಿ ನಹಿ, ಸಭಿ ಉನ್ಕೆ ರಿಶ್ತೆದಾರ್ ಹೇ ಅವ್ರು ಉನ್ಕೆ ದೋಸ್ತ್ ಹಿ ಹೇ ಅಂತ ಮಾತಾಡ್ಕೊಳ್ತಾರಲ್ವ. ಅದನ್ನು ಸಹಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಗರಿಂದ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, उन्हें पहले फ़ोन करता है, फ़ोन करने के बारे में सोचता है. डायरी में अब विशिष्ट लोगों को ढूंढना है ना, ಯಾರ್ಯಾರು ಇರ್ಬೋದು अगर ಅಷ್ಟು VIP ಗಳು ಇವರ ಲಿಸ್ಟಲ್ಲಿ. विशिष्ट लोगों के नाम याद करते करते सबसे पहले उन्हें परिवहन मंत्री का नाम याद आया. परिवहन मंत्री ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅಂದರೆ ಮಿನಿಸ್ಟ್ರ್ ಒಬ್ಬರು ಬಂದರೆ ಇವ್ರಿಗೊಂದು ವೆಯ್ಟೇಜ್ ಜಾಸ್ತಿ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ. परिवहन मंत्री का नाम याद आया. उनको फ़ोन करने पर उनके PA शर्मा से बात हुई. जब इन्होंने उन्हें फ़ोन किया तो शर्मा ने कॉल उठाया और शर्मा से बात हुई. उन्होंने सागर जी को नहीं पहचाना, सागर यार उनसे ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ. और अपनी पहचान बताते हुए शर्मा जी को मंत्री जी से बात कराने को कहा. शर्मा जी ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಮಾತಾಡ್ಸೋದಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ಸೋದಕ್ಕೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾನೆ. यारो PA ना. फ़ोन पर प्रतीक्षा करते हुए वे सोचकर परेशान हो रहे होते हैं कि अगर दाह संस्कार के वक्त निगम बोध घाट पर कोई मंत्री नहीं आया तो बड़ी भद्द हो जाएगी, ನನಗೆ ಅವಮಾನ ಆಗುತ್ತೆ. ಒಬ್ಬ ಮಂತ್ರಿನಾದರೂ ಇರಬೇಕಲ್ವಾ, ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಒಬ್ಬರಾದರೂ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ, ಒಬ್ಬರೂ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಅವಮಾನ ಆಗುತ್ತಲ್ಲ, ಏನು ಮಾಡೋದು ಅಂತ ಹಾಗೆ ಫೋನಲ್ಲಿ, ಯಾಕಂದರೆ ಇನ್ನೂ ಅವ್ರು ಬರಲಿಲ್ಲಲ್ಲ ಮಿನಿಸ್ಟ್ರ್, ಪರಿವಹನ್ ಮಂತ್ರಿ ಇನ್ನೂ ಫೋನ್ ಲೈನಿಗೆ ಬರಲಿಲ್ಲ, ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ सोचने लगते हैं. तभी उन्हें अपने घोर प्रतिद्वंद्वी ಸ್ವರೂಪ್ ಚಂದ್ की याद आती है. ಆಯಿತು ಅವ್ರು ಬಂದು ಮಾತಾಡಿ ಆಯಿತು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇನ್ಯಾರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ಬೋದು, अपने घोर प्रतिद्वंद्वी ನೋಡಿ ಅವರ ವಿರೋಧಿ ಇರ್ತಾನಲ್ಲ, ಕೌನ್ ಹೇ ವ ಸ್ವರೂಪ್ ಚಂದ್ की याद आती है. ನೋಡಿ ಸ್ವರೂಪ್ ಚಂದ್ ಅವ್ರ ರಾಜಕೀಯ ವಿರೋಧಿಗಳು ಎಷ್ಟೊಂದೆಲ್ಲ ಇರ್ತಾರಲ್ಲ, ಸ್ವರೂಪ್ ಚಂದ್ की याद आती है क्योंकि कुछ महीने पहले उनकी माँ के निधन पर निगम बोध घाट पर नेताओं के, पत्रकारों, लेखकों की अच्छी खासी भीड़ थी. कुछ ही महीने पहले उसका जो प्रतिद्वंद्वी है ना स्वरूप चंद, उसकी माँ गुजर गई थी. तब उसी घाट पर निगम बोध घाट पर बहुत सारे नेता लोग आए थे. ಲೀಡರ್ಸ್ಗಳು, ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಲೀಡರ್ಸ್ಗಳಿದ್ದರು, ಪೇಪರ್ ಅವರೆಲ್ಲ ಇದ್ದರು, ಪತ್ರಕರ್ತೆ, ಲೇಖಕ, ತುಂಬ ಜನ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಈಗ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅಯ್ಯೋ ಸ್ವರೂಪ ಜನಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಜನ ಫಾಲೋಯರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಸಪೋರ್ಟರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಇವ್ರಿಗೇನಿಲ್ಲ ಸಾಗರ್ಗೆ ಅಂತ ಜನ ಮಾತಾಡ್ಕೊಳ್ತಾರಲ್ವ. इसीलिए वह सोचता है और नाराज़ भी होता है, जिसे देख स्वरूप चंद के चेहरे पर गर्व का भाव साफ साफ देखा जा सकता था. ಆಗ ಸ್ವರೂಪ್ ಚಂದ್ಗೆ ಎಷ್ಟು ಖುಷಿಯಾಗಿತ್ತು, ಅವನು ಗರ್ವ ಆಯಿತು ಅಂದರೆ ನೋಡಿ ನನಗೆ ಎಷ್ಟು ಸಪೋರ್ಟ್ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ. माँ के मरने का दुख तो वहाँ कम दिखता था, गर्व ही ज़्यादा था. तभी सागर चौंक उठे क्योंकि फ़ोन पर दूसरी तरफ से मंत्री जी बोल रहे थे. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಯೋಚನೆ ಮಾಡೋ ಹೊತ್ತಿಗೆ ಮಂತ್ರಿ ಜಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. आ साइडಲ್ಲಿ सागर जी ने मंत्री को पिता के दाह संस्कार पर 2 मिनट के लिए आने का निवेदन कर फ़ोन रख दिया. कम से कम 2 मिनट के लिए आप आ जाइए, अगर आप आएंगे तो हमें भी थोड़ी तसल्ली मिलेगी, ಸ್ವಲ್ಪ ಸಮಾಧಾನ ಸಿಗುತ್ತೆ, आप ज़रूर आना, ऐसा कहकर वह फ़ोन रख देता है सागर. पत्नी ने पति से फ़ोन बंद कर क्रियाकर्म का इंतज़ाम करने को कहा. पत्नी देख रही है क्या है पति महाशय सुबह से लेकर फ़ोन पर ही बैठे हैं, फ़ोन के पास ही बैठे हैं, कोई दूसरा इंतज़ाम तो करने के लिए रहता है ना, ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ, ಏನು ಮಾಡೋದು ಇವ್ರಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ वह आकर अपने पति से वह कहती है. शील, पत्नी का नाम है शील. शील अपने पति से कहती है कि जाकर थोड़ा इंतज़ाम कीजिए. तब उन्हें लगा कि मेरी पत्नी शील कितनी मूर्ख है. सागर सोचते हैं मेरी पत्नी शील तो मूर्ख है, उसे समझ में ही नहीं आता.
क्योंकि ऐसे संदर्भों में बड़े बड़े वीआईपी लोगों का आना कितना ज़रूरी है यह उसकी समझ में नहीं जाता। उसे समझाते हुए कहते हैं कि ऐसे मौक़ों पर बड़े बड़े लोगों के आने से धाक जमती है। अब शील को इस बात की चिंता सताने लगती है कि काम दोपहर से पहले कैसे होगा। ಇವ್ರು ಹೇಳೋದೇನು, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಬರಬೇಕು, ಆಗಲೇ ಒಂದು ಸ್ಟೇಟಸ್ ಸಿಗೋದು ನನಗೆ ಅಂತ. ಆದರೆ ಶೀಲ್ ಚಿಂತೆ ಏನಾಗಿದೆ, ಶೀಲ್ ಕೌನ್ ಹೇ, ಸಾಗರ್ ಕಿ ಪತ್ನಿ. ತೋ ಇನ್ನು ಮಧ್ಯಾಹ್ನದೊಳಗಡೆ ಕೆಲಸ ಮುಗಿಯುತ್ತೋ ಇಲ್ವೋ ಅನ್ನೋದು ಇವಳ ಯೋಚನೆ. तब सागर ने अर्थी को दोपहर के बाद ही निकलने की बात कही और कही अच्छे डॉट इलाले और कहा कि यदि पिताजी शाम को मरे होते तो मैं सुबह के अखबार में खबर छपवा देता. ಅವರು ಸಂಜೆ ಸತ್ತಿದ್ರೆ ಮಾರ್ನಿಂಗ್ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರಲ್ಲಿ ನ್ಯೂಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಎಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಜನ ಬರ್ತಿದ್ರು. लेकिन अब शाम को सुबह मरे हैं ना, तो शाम के अखबार में अगर मैं यह खबर छपवाऊँगा तो लोग ज़्यादा देखते नहीं, परंतु शाम के अखबार को कोई ಸೀರಿಯಸ್ಲಿ नहीं लेता. ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನು, ಒಂದು ಸಂಜೆ ಪೇಪರಲ್ಲಿ ಹಾಕ್ಸಿದ್ರೆ ಅಷ್ಟು ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿ ತೊಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ ವಿಷಯನ, ಮತ್ತು ರೀಡರ್ಸು ಕಡಿಮೆ ಇರ್ತಾರೆ ಅಂಥೇಳಿ. ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ತಂದೆ ಸತ್ತ ವಿಷಯದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಇವನಿಗೆ ಪಬ್ಲಿಸಿಟಿ ಬೇಕಾಗಿದೆ ಈಗ. ಸೀರಿಯಸ್ಲಿ ನಹಿ ನೇತಾ, ಇಸ್ಲಿಯೇ ಸಭಿ ಕೋ ಫೋನ್ ಕರ್ಕೆ ಬತಾನಾ ಹಿ ಹೋಗಾ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ರಿಗೂ ಕಾಲ್ ಮಾಡೇ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಸಾಗರ್ ಸಬ್ಕೋ ಫೋನ್ ಕರ್ಕೆ बता रहा है. वह किसको मूर्ख समझता है? अपनी पत्नी शील को. अर्थी के लिए आवश्यक सामग्री का प्रबंध किरपाल कर रहा था. अर्थी उठाने के लिए जो तैयारियां करनी थी ना, ये सारा काम उसका जो साला था ना, किरपाल कर रहा था. ಅಂದರೆ ಹೆಂಡತಿಯ ತಮ್ಮ ಇದ್ನಲ್ಲ, ಅವನು ಈ ವ್ಯವಸ್ಥೆ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. शील का भाई उसे सामने से गुजरता देख सागर उसे पास बुलाकर सारा काम ठीक तरह से करने को कहते हैं. सागर जी उसको पास बुलाते हैं किरपाल को और कहते हैं कि सारा इंतज़ाम ठीक तरह से कर देना, क्योंकि मुझे तो यहाँ बहुत काम है और मुझे उसमें ये सारे काम मुझे पता भी नहीं है, क्या क्या इंतज़ाम करना है, ಏನೆಲ್ಲ ಮಾಡಬೇಕು ನನಗೆ ಇದ್ರದ್ದು ಏನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನೀನೇ ಎಲ್ಲದನ್ನು ನೋಡ್ಕೊಂತ ಕರೆದು ಹೇಳಿಬಿಡ್ತಾರೆ. इस पर साला है ना किरपाल उसे निश्चिंत रहने को कह अपनी बहन को एक कोने में बुलाकर उसे 100 के कुछ नोट लेता है. आप निश्चिंत रहिए, मैं सारा इंतज़ाम कर दूंगा ಅಂತ ತನ್ನ ಜೀಜಾಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. और अपनी बहन को एक कोने में बुलाकर उसे कुछ पैसे ले लेता है, 100 रुपये के कुछ नोट, जिसे दूर से सागर देखकर सोचता है कि किरपाल इसमें 200-400 के नोट खुद ही रख लेगा. किरपाल पर इसे संशय होता है, डाउट ಆಗುತ್ತೆ. ಈ ಟೈಮು ಇದು ಒಳ್ಳೆ ಆಪರ್ಚುನಿಟಿ ಅಂದ್ಕೊಂಡು ಈಗ ನನ್ನ ಇದೇ ಸಾಲ ಇದಾನಲ್ಲ, ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಸ್ವಲ್ಪ ಹಣನ ಇದರಲ್ಲಿ ನುಂಗಬಹುದು, ತಾನು ಇಟ್ಕೋಬಹುದು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾನೆ. 2-4 लोगों को फ़ोन करने के बाद सागर अंदर के कमरे में पिता की अर्थी के पास जाकर बैठ जाता है. ಒಂದು ಕೆಲವರಿಗೆಲ್ಲ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ VIP-ಗಳಂತ ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ फ़ोन ಮಾಡಾಯಿತು. अब जाकर अपने पिता की अर्थी जो थी ना, जो शव पड़ी थी ना, वहाँ जाकर बैठ जाता है. अपने दोनों हाथों को पिता के पैरों पर रख सिर झुकाकर फक कर रोने लगता है. ತನ್ನ ತಂದೆಯ ಕಾಲುಗಳ ಮೇಲೆ ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನಿಟ್ಟು ಜೋರಾಗಿ ಬಿಕ್ಕಿ ಅಳೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. आस पास बैठे लोग उन्हें क्या करते हैं आपको पता है ना, सांत्वना देने के लिए आगे जाते हैं. शाम को निगम बोध घाट पर सभी पहुंच गए. बहुत बड़ी भारी भीड़ थी. भीड़ ಅಂದರೆ ಗುಂಪು, ತುಂಬ ಜನ ಸೇರಿದ್ದಾರೆ. वहाँ संवेदना व्यक्त करने वालों का सागर विनम्र भाव से धन्यवाद कर रहे थे. सारे लोग क्या करे, संवेदना व्यक्त, ಅಯ್ಯೋ ಪಾಪ ಹೀಗಾಯ್ತಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಶಾಂತಿ ಸಿಗಲಿ, ನೆಮ್ಮದಿ ಸಿಗಲಿ, ಧೈರ್ಯ ತಂದ್ಕೊಳ್ಳಿ, ಹೀಗೆಲ್ಲ ये सारी बातें वहाँ चल रही है. और सागर सबको विनम्र भाव से धन्यवाद दे रहा है. पिता को मुखाग्नि देने का दायित्व बड़े भाई का था. पिता को मुखाग्नि देना, पहले आग लगाने का काम किसका था? बड़े भाई का, क्योंकि बड़ा भाई था इसलिए वह जिम्मेदारी इन पर नहीं थी. आ जवाबदारी इवर मेले इरलिಲ್ಲ. किरपाल सभी व्यवस्था देख रहा था. सो ಇವಾಗ ಫ್ರೀ ತಾನೆ, ಬೇರೆ ಏನು ಕೆಲಸ ಇಲ್ಲ. ತಭಿ ಭೀಡ್ ಮೇ ಸೆ ಉಪಮಂತ್ರಿ ಆನಂದ್ ಜಿ ಆತೆ ದಿಖೆ. ಆಗ ಆ ಗುಂಪುಗಳ ಮಧ್ಯದಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರೇ ಇದ್ದರು, ಒಬ್ಬರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಉಪಮಂತ್ರಿ ಆ ರಹೆ ಹೇ ಆನಂದ್ ಜಿ. ಅದನ್ನು ನೋಡಿ ಸ್ವಲ್ಪ ಖುಷಿ ಆಯಿತು. ಸಾಗರ್ ಕಾ ಬುझा हुआ चेहरा चमकुಟ, डल ಆಗಿದ್ದ. सागर क्यों उदास हो गए थे? क्योंकि वहाँ आने वालों में कोई खास व्यक्ति कोई नहीं था. ಅಂದರೆ ತುಂಬ VIP ಟೈಪ್ ಜನ ಯಾರೂ ಇರಲಿಲ್ಲ, ಬರೀ ಊರಿನವರು, ಅಕ್ಕಪಕ್ಕದವರು, ರಿಲೇಟಿವ್ಸ್ ಅಷ್ಟೇ ಇದ್ದಿದ್ದು. ಅದರಿಂದಾಗಿ ಹೆಸರೇ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ.
ಆ ಥರ ಅವನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಡಲ್ಲಾಗಿದ್ದ. ಈಗ उपमंत्री को देखकर वह थोड़ा खुश हो जाता है. मन ही मन वे जैसे ही मंत्री के पास पहुँचे उन्होंने सागर को गले से लगा. जैसे ही मंत्री पास पहुँचे तो सागर को गले से लगा लिया और संवेदना भरे शब्द बोलकर ಶ್ರದ್ಧಾ ಸುಮನ್ ಅರ್ಪಿತ್ ಕಿಯೇ. ಶ್ರದ್ಧಾ ಸುಮನ್ ಏನು ಹೂವು ತಂದಿರ್ತಾರಲ್ವ ಅದನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತಾರೆ ಅವರ ತಂದೆಯ ಶರೀರದ ಮೇಲೆ. ಅಂದರೆ ಇವನಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಾಧಾನ ಆಯಿತು. ಕಮ್ ಸೆ ಕಮ್ उपमंत्री आनंद जी तो आए. चौथे दिन कुछ प्रमुख लोगों को श्मशान से ವ್ಯಾನ್ में अस्थि विसर्जन के लिए हरिद्वार जाना था. ಈಗ ಫೋರ್ತ್ ಡೇ ಏನೋ ಅಸ್ಥಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮೂಳೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿ ಬೂದಿ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಬಸ್ ಅದನ್ನು ಇದಕ್ಕೆ ಹರಿದ್ವಾರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನದಿನಲ್ಲಿ ವಿಸರ್ಜನೆ ಮಾಡಬೇಕು. वहाँ जाना था परंतु सागर नहीं जाते हैं क्योंकि वे पिछले 2 दिनों से उदास थे. लेकिन सागर को जाने का मन ही नहीं है. अपने पिता की अस्थि विसर्जन के लिए वह जाना नहीं चाहता था क्योंकि वह खुश नहीं था, नाराज था. नाराज़गी का कारण क्या है? पिता की मृत्यु नहीं है. ಅಪ್ಪ ಸತ್ತಿದ್ದಕ್ಕೆ ಪಾಪ ಬೇಸರದಲ್ಲಿರ್ಬೋದು ಅಂತ ನೀವು ಅಂದ್ಕೋಬೇಡಿ. ಕಾರಣ ಏನು ಅಂದರೆ वहाँ पिता के अंतिम संस्कार में जो VIP जो लोग होते हैं ना वे बहुत कम आए थे. ಬಂದಿದ್ದವರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಮಾತ್ರ. ಯಾರು ಫೇಮಸ್? उपमंत्री ಆನಂದ್. ಅವ್ರು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಯಾರೂ ಬರಲಿಲ್ಲ. ಅದೇ ತಮ್ಮ ರೈವಲ್ರಿ ಇದ್ನಲ್ಲ ಅವರು ಇದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಜನ ಬಂದಿದ್ರಲ್ವಾ ಸ್ವರೂಪ ಸಿಂಹ ಇದರಲ್ಲಿ ಅವರ ತಾಯಿ ಸತ್ತಾಗ, ಅದಕ್ಕೆ ಅವನಿಗೆ ಬೇಸರ ಆಗ್ತಾ ಇದೆ. पत्नी के बहुत समझाने पर भी समझ नहीं रहे थे. वास्तव में उनके दुख का कारण निगम घाट पर मोहल्ले वालों का अधिक. वहाँ तो मोहल्ले वाले बहुत सारे लोग आए थे और VIP लोगों का बहुत कम माना था. VIP लोग तो बहुत कम थे, इसलिए वह उदास था 2 दिन से. अस्थियों के विसर्जन के बाद लोगों का तांता कम हो गया. सभी अपने कामों में लगे थे. सभी अस्थियों का विसर्जन का काम जो था वो तो पूरा हो गया. सभी अपने अपने घर चले गए और अपने अपने काम में व्यस्त हो गए. तभी अपनी माँ को एकटक देखते हुए सागर को माँ की मृत्यु का विचार आया. ಈಗ ಎಲ್ಲ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ಸಾಗರ್. और माँ को देख रहा, माँ वहाँ बैठी है, वो भी बूढ़ी हो चुकी है. माँ को देखता है, देखकर माँ की मृत्यु के बारे में सोचता है. देखिए कैसा लड़का है, ಎಂಥ ಮಗ ಇರ್ಬೋದು. ತಾಯಿಯ ಸಾವಿನ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅಂದರೆ ಅಪ್ಪ ಸತ್ತಾಗ್ಲಂತೂ ಯಾರೂ ಜಾಸ್ತಿ ಬರಲಿಲ್ಲ, ಅಮ್ಮ ಸತ್ತಾಗ್ಲಾದರೂ ತುಂಬ ಜನ ಬರ್ಬೋದ VIP ಗಳು ಅಂತ. वह क्या करता है, माँ की मृत्यु का विचार आया और वे कल्पना करने लगे कि राष्ट्रपति के ADC माँ की अर्थी पर फूलों का बड़ा सा गुलदस्ता ಶಾನೋ ಶೌಕತ್ ಸೆ ರಖ್ ರಹೇ ಹೇ. ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಜೊತೆ ಬರ್ತಾರಲ್ಲ ಹೂವಿನ ಏನು ಇದು ಇಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ ನೋಡಿ, ಬೊಕ್ಕೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ ರೌಂಡ್ ಇರೋದು ಚಕ್ರಾಕಾರದ್ದು, ಅದನ್ನು ತೊಗೊಂಡ್ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಇಡ್ತಾ ಇರೋ ರಾಷ್ಟ್ರಪತಿನೇ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಆ ಕನಸು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅಮ್ಮನನ್ನು ನೋಡಿ, ಅಮ್ಮ ಇರಬೇಕಾರಲ್ಲ ಸತ್ತ ಮೇಲೆ ಈ ಥರ ಆಗಬಹುದು, ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಬರಬಹುದೇನೋ, ಅಷ್ಟು ನಾನು ಪಾಪ್ಯುಲರ್ ಆಗಿರ್ತೀನಿ ಅಂತ. ಅವ್ರು ರಖ್ ರಹೇ ಹೇ ವೇ ಉನ್ಕೆ ಪಾಸ್ ಜಾಕರ್. ಇದನ್ನು ಯೋಚನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು वे क्या करते हैं, ये सागर क्या करता है, माँ के पास जाकर बैठता है तो उनकी आँखों से ಅಶ್ರುಧಾರ ಬಹನೆ ಲಗ್ತಿ ಹೇ. ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಸುರಿಯೋದಕ್ಕೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ಏನಕ್ಕಾಗಿ ಶುರುವಾಗುತ್ತೆ? ಅಮ್ಮ ಸತ್ರ ನನಗೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯ ಪರಿಚಯ ಆಗ್ಬೋದು, ಅವರು ಬರ್ಬೋದು ಅಂತ ಇರ್ಬೋದು, ಏನೋ ಅರ್ಥ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ. ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಅದೇ ಇರ್ಬೋದು, ಯಾಕಂದರೆ ಇಸ್ಮೇತ ಸಂವೇದನಾ ಹೈ ಹಿ ನಹಿನ. ಅವ್ರು ಈ ಥರ ನಾನು ಯಾಕೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಅಂತೂ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬಂದಿರಲ್ಲ ಅಲ್ವಾ. ಅವ್ರು VIP लोगों और इसी दृश्य के साथ क्या होता है, कहानी का अंत होता है. इधर ಜೊತೆಗೆ ಕಥೆ ಎಂಡ್ ಆಗುತ್ತೆ. तो आपको समझ में आया होगा इसमें क्या कहने का प्रयत्न ಮಹೀಪ ಸಿಂಹ जी कर रहे हैं. ಏನು ಹೇಳೋ ಪ್ರಯತ್ನ ಆಗ್ತಿದೆ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದಿಲ್ಲ. ಮಾನವ आज संवेदनहीन होता जा रहा है, यह समाज के लिए खतरा है. ನಿಜವಾದ ಡೇಂಜರ್ ಇದಲ್ವಾ. तो एक अंक के प्रश्न देखें. सागर सबसे पहले किसे फ़ोन करता है? अल्फ़ाबेटिकल ऑर्डर ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಲ್ಲ, तो अमरनाथ को फ़ोन करता है. सागर के पिता का देहांत सुबह हुआ था या शाम को? आपको क्वेश्चन में ही आंसर मिलेगा, सुबह. सागर के पिता किस उम्र में चल बसे? एग्जैक्ट एज ಹೇಳಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ 72-73 ವರ್ಷ की उम्र में. 72 ಅಂದರೆ 72 और 73. सागर के पिता की मृत्यु का कारण क्या था? हार्ट अटैक ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ऐसा मत लिखिए, दिल का दौरा. अमरजीत सिन्हा क्या काम करते थे? एक ट्रांसपोर्टर थे. ट्रांसपोर्टर स्पेलिंग ठीक लिखिए.
मिनी बस में स्मशान घाट तक लोगों को ले जाने की व्यवस्था किसने की? अमरजीत सिंह. ಯಾಕೆ ಅವರೊಬ್ಬರು ट्रांसपोर्टर ಆಗಿದ್ರಲ್ಲ, ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ अमरजीत सिंह ने की. प्रधानमंत्री ने स्वरूप चंद की माँ की मृत्यु पर क्या भेजा? श्रद्धा सुमन. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕಳಿಸಿದ್ರು ಸ್ವರೂಪ ಚಂದ್ ಕಿ ಮಾ ಕಿ ಮೃತ್ಯು ಪರ್, ಹಾಗೆ ನನ್ನ ಅಮ್ಮ ಸತ್ತಾಗ ರಾಷ್ಟ್ರಪತಿನೇ ಕಳಿಸ್ಬೋದು ಅಂತ ಇವನು ಕನಸು ಕಾಣೋದು. ಎಂಥ ಹುಚ್ಚು ಕನಸಲ್ಲ ಇವ್ರದ್ದೆಲ್ಲ. सागर की पत्नी का नाम क्या था? शील. शीला मत लिखिए, शील लिखिए. कृपाल सागर का क्या लगता था? साला था. ಅಂದರೆ ಹೆಂಡತಿಯ तम्मा. निगमबोध घाट पर किसे देखकर सागर का बुझा चेहरा चमक उठा? उपमंत्री आनंद को देखकर. सो यहाँ संदर्भ भी है. आप चिंता ना कीजिए, मैं एक मिनी बस भेज देता हूँ. 25-30 लोग उसमें आसानी से बैठ जाएंगे. निಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ ट्रांसपोर्टर ಹೇಳೋ ಮಾತು. किससे ಅಂದರೆ सागर जी से. आप यदि 2 मिनट के लिए यहाँ दर्शन देंगे तो मुझे बड़ा ढाढ़स मिलेगा. ಮಂತ್ರಿ ಹತ್ರ ಮಾತಾಡೋದು. आप बिल्कुल फिक्र ना करिए जीजाजी. ಇಲ್ಲಿ ಕಿರ್ಪಾಲ್ ಹೇಳೋದು ಗೊತ್ತಿದೆ. जी मंत्री जी, अच्छा आप नाश्ता कर रहे थे? ಅದು ಮಂತ್ರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದಾಗ ಫೋನಲ್ಲಿ ಮಾತು. लो एक मंत्री का आना तो पक्का हुआ. फ़ोन ಮಾಡಿ ಆದಮೇಲೆ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಒಬ್ಬ ಮಂತ್ರಿನಾದ್ರು ಬರ್ತಾರಲ್ಲ ಅಂತ ಸಾಗರ್ ಜಿ अपने आप कह लेता है. तो ಈ ಥರ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, आप इन सभी प्रश्नों का उत्तर आराम से लिख सकते हैं. ओके, सुनने के लिए आप सबको धन्यवाद.